विट्याचा आढावा बैठकीत मंत्री योगेश कदम यांचा रुद्रावतार. आमदार बाबरही संतापले. 42 पैकी 37 ग्रामविकास अधिकाऱ्यांची दांडी. विटा येथे बोलवण्यात आलेल्या विविध विषयांवरील आढावा बैठकीसाठी 42 पैकी तब्बल 36 ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने राज्यमंत्री योगेश कदम यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला आहे. मला काही कामे नाहीत म्हणून या ठिकाणी आलोय का, असा सवाल करत मंत्री कदम यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत असल्याचं स्पष्ट केलंय. तर आमदार सुहास बाबर यांनी देखील गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करा असे सुनावत नाराजी व्यक्त केली. दरम्यान मंत्री कदम यांनी खानापूर तालुक्यातील प्रशासकीय कामाबाबत समाधान व्यक्त करतानाच आटपाडी तालुक्यातील कामकाजाबाबत नापसंती व्यक्त केली. विटा येथे आज राज्याचे गृह, शहरे, महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांची आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीस आमदार सुहास बाबरसह आदी मान्यवर उपस्थित होते. आटपाडी तालुक्यातील 42 पैकी 35 ग्राम विकास अधिकारी अनुपस्थितीत होते. अशा काही परिस्थिती अन्य विभागाच्या देखील कर्मचाऱ्यांची देखील होती आणि ही बाब आमदार सुहास बाबर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तीव्र नापसंती दर्शवत अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्या असे सांगितले आणि तोच धागा पकडून मंत्री कदम यांनी याबाबत पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आटपाडी तालुक्यात शासकीय योजनांच्या बाबतीतली असलेली अनास्था, कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा यावर मंत्री कदम यांनी बोट ठेवत असतानाच घरकुलची कामे पूर्ण नाहीत, रॉयल्टीबाबत उदासीनता आहे, हे चालणार नाही असे सुनावले. आणि यावेळी सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विटा पालिकेचे नगरसेवक, विविध गावाचे सरपंच उपस्थित होते. बाकीचे कुठे आहे? सगळ्यांना सांगितलं होतं, मंत्री आले त्याचं काही महत्व नाही. शोकस करा सगळ्यांना, आमच्या शोकस करा, काय होऊ शकत नाही. सत्तापैकी 11 ग्राम शोकांना ते फोकस मध्ये आहेत ना, उद्या शिवसेना फोकस करा सगळ्यांना, तसं काय सांगतो. आणि दौरा कोणाचा आहे म्हणतात? पोर्टल उद्या चालू होणार आहे ना याच्या मुख्यमंत्री समोरचं, त्यासाठी तुमचं ते आपल्याला काय संबंध आहे? 11 विकास मंत्री तर तुम्ही पाहिलं सगळे तिथे मग तुम्ही सगळ्यांना शोकस करा. तुमच्या खाली असलेले ग्रामसेवक जर का शासनाच्या बैठकीला, महत्वाच्या बैठकीला येत नसतील, जबाबदारी तुमची आहे. बरोबर आहे. उद्यापासून पोर्टल होते, त्या पोर्टलची माहिती मग नाही रिपोर्टिंग करा वाटते. बरोबर आहे. सचिवांना सांगा, मी सोडणार ना अजिबात. ग्रामसभेने असं आता जे आले त्यांना ते पोर्टल नाही का उभं द्या. सांगली जिल्ह्यामध्ये आहे ना, यातलं होता आपण लांब नव्हतात. मग काय काम करायची इच्छा नाही का? काय नाही. मग विशेष म्हणजे उमेद घेण्याच्या बाबतीत काहीच काम नाही. कोण एमएसआरएलचं कोण आहे? एमएसआरएलचं कोण आले इथे? उमेद कोण बघतं? ही बाब खूप गंभीर आहे का? हे चालणार नाही. हा काय पोरगळीचा पण नाही इथे. मला काही काम झालं म्हणून मी चालू पण नाहीये. ही कुठली पद्धत झाली? त्याची नावं घ्या थोडी जाणण्यात येईल. बरं की नाही? आणि जर का आढाव करते त्याची जर त्यांना काढून नसेल तर मग नोकरी लावली त्याची घरी बसते. मग तुम्हाला विचारता आलं नाही का? पुस्तक फक्त घेऊन तुम्ही आलात, मंत्र्यांसमोर आढावा काढून तुम्हाला उत्तर द्यायचे, ह्याची मला गांभीर्य पण नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विटा.